स्वामी विवेकानंद म्हणतात, की आपण भक्ती करतो, तर आपल्याला भक्ती कशासाठी करतो, तर त्याचा एकमेव उद्देश असतो, तर आपली आत्मशुद्धी व्हावी हा असतो. तर नामजप, कर्मकांड, प्रतीक आणि आपण प्रतिमातींची अर्चना करतो, ते समस्त अनुष्ठानांचा एकच उद्देश असतो आणि तो म्हणजे आत्मशुद्धी. तथापि या शुद्धीकारक समस्त साधनांमध्ये सर्वश्रेष्ठ साधन आहे ते म्हणजे त्याग. तर म्हणजे आत्मशुद्धीसाठी, भक्तीसाठी सर्वश्रेष्ठ साधन आहे ते त्याग. म्हणजे या त्यागाशिवाय या भक्तीच्या राज्यात कोणाचाच प्रवेश होणे शक्यच नाही. आता या त्यागाचे नाव काढले तर सगळ्यांच्या हृदयात अगदी धडकी भरते. म्हणजे ती अगदी कठीण गोष्ट वाटते. पण त्यागाखेरीज आध्यात्मिक उन्नतीची आशा करणे हे वृथा होय. कारण ते कदापिच शक्य नाही. त्यागाशिवाय आपली आध्यात्मिक उन्नती होणे शक्यच नाही. सर्वच आपल्याला योगांमध्ये हा त्याग आवश्यक आहे, किंबहुना अपरिहार्य आहे. हा त्यागच धर्माचा सोपान आहे. त्याग हे धर्माचे अंतरंग साधन आहे. त्याग हा धर्माचा प्राण आहे आणि त्यागच खरा धर्म आहे. जीवनात अशी वेळ येते की जेव्हा जागतिक सर्व वस्तू बाजूला सारून माणूस गहन तत्वांचे अनुसंधान करू शकतो आणि जीवनात एक अशी वेळ येते की जेव्हा माणसाला समजते की आपण या जड देहाच्या खोड्यात अडकून नसून जडाच्या संगतीने जडच बनत चाललो आहोत आणि त्याला उमजते की याने आपला नाश ओढवणार आहे आणि असे उमजताच तो जडाचा नाद सोडून देतो आणि तेव्हाच खरी त्याची त्यागाला सुरुवात होते आणि तेव्हा आध्यात्मिक उन्नतीस प्रारंभ होतो. कर्म करणारा जो असतो त्या कर्मयोगाचा त्याग हा एका प्रकारचा असतो. म्हणजे कर्मयोगाचा त्याग हा कर्मफल त्यागाचे रूप घेतो. म्हणजे काय, तर तो कर्म करीत जातो पण फलाविषयी आसक्ती बाळगत नाही आणि ह्या किंवा पुढील जन्मात आपल्याला कर्माचे फळ लाभावे अशी देखील त्याला आस नसते. आता राजयोगाच्या त्यागाचा एक प्रकार वेगळा. राजयोगी जाणून असतो की प्रकृतीचे अस्तित्व आहे आणि पुरुषाला नानाविध सुखदुःखाची अनुभूती देण्यासाठी. असल्या अनुभवांती त्याला अखेर जाणीव होते की आपण प्रकृतीहून वेगळे आहोत, सदाचे स्वतंत्र आहोत. मानव आत्म्याला हेच जाणून घ्यावयाचे असते, हीच उपलब्धी करून घ्यावयाची असते की मी जड देह कधीच नव्हतो, मी सदाचाच चिन्मय आत्मा आहे. जड भूतांशी माझा हा संयोग केवळ तात्पुरता आहे. प्रकृतीजन्य समस्त सुखदुःखांच्या प्रत्यक्ष अनुभवाने शहाणा होऊनच राजयोगी वैराग्याचा धडा शिकत असतो. आता ज्ञानयोगाचे वैराग्य त्याग हा सर्वात कठोर. कारण अगदी खऱ्याप्रमाणे वाटणारी ही प्रकृती मिथ्या आहे हे त्याने सुरुवातीपासूनच जाणलेले असते आणि तो जाणतो की प्रकृतीमध्ये जो काही शक्तीचा विकास असतो तो वस्तुतः आत्म्याचा महिमा आहे. ती समस्त आत्म्याचीच शक्ती आहे, प्रकृतीची नाही. त्याने पहिल्यापासूनच जाणलेले असते की सर्व प्रकारचे ज्ञान आत्म्यातच अंतस्थित असते आणि म्हणून ज्ञानयोग्याने केवळ विवेकजनित विश्वासाच्या शक्तीने प्रकृतीची सारी बंधने तेव्हाच छिन्न करून टाकलेली असतात. प्रकृतीकडे आणि त्याप्रमाणे वस्तूंकडे तो ढुंकूनही बघत नाही. त्यांना तो छायेप्रमाणे लेखतो आणि छायेप्रमाणेच तो सारा असार पसारा त्याच्या दृष्टीसमोरून अंतर्धान पावतो आणि तो स्वतः कैवल्यपदी स्थित होण्याचा यत्न करतो. आता भक्तियोगाचे वैराग्य अगदीच निराळे. भक्तियोगाचे वैराग्य अगदी सहज, अगदी स्वाभाविक असे असते. भक्तियोगाच्या वैराग्यात, त्यागात कसलाच वृक्ष कठोर भाव नसतो. त्यात काहीच सोडावे लागत नाही. भक्तापासून कोणतीही जिन्नस हिसकावून घ्यावी लागत नाही. कशापासूनही त्याला जबरदस्तीने स्वतःची ताटातूट करून घ्यावी लागत नाही. भक्ताचा त्याग हा अगदी सहज असतो, स्वाभाविक असतो.
आणि ह्या असल्या प्रकारचा त्याग निदान विकृत स्वरूपात तरी दुनियेत आपल्या नेहमीच पाहण्यात येत असतो. माणूस जितका पशुतुल्य तितका तो इंद्रिय सुख अधिक लोलुपतेने उपभोगू शकतो. तोच सुसंस्कृत होऊन अधिकाधिक उन्नत बनू लागताच बौद्धिक आणि तत्सम सूक्ष्म सुख त्याला त्याच प्रमाणात अधिकाधिक सुखवू लागते. माणूस जेव्हा बुद्धीच्या किंवा केवळ विचारांच्याही पलीकडे निघून जातो, तेव्हा तो आध्यात्मिक अनुभूतीच्या आणि दिव्य साक्षात्काराच्या राज्यात प्रवेश करतो. तेव्हा तिथे त्याला असा काही आनंद मिळतो की ज्याच्या तुलनेने इंद्रियांची सारी सुखे इतकीच काय, पण बौद्धिक सुख देखील केवळ कपदार्थ ठरावे. चंद्रमा आपली उज्ज्वल रुपेरी प्रभा फाकवू लागताच तारे सारे मंदावू लागतात. नि दिनमणी स्वतःच्या प्रखर तेजाने तळपू लागताच चंद्र देखील निष्प्रभ ठरतो. भक्तीसाठी ज्या वैराग्याची आवश्यकता असते ते कशाचाही नाश करून कमवावे लागत नसते. ते अगदी सहज स्वाभाविकपणे अंगी येत असते. वाढत्या तेजाच्या एखाद्या प्रखर ज्योतीसमोर कमी प्रकाशाच्या ज्योती अधिकाधिक निस्तेजच होत अखेर अजिबात लोपून जातात, हे आपण बघतोच. भक्तीचे देखील अगदी तसेच आहे. भगवंताविषयी अनुराग उपजल्यावर इंद्रियजन्य सुखाची ओढ व बौद्धिक सुखाची आवड हळूहळू मंदावत अखेरीस पूर्णपणे निमून नाहीशी होते. भगवंताविषयीचा हाच अनुराग हळूहळू वाढत जाऊन अंती जिला पराभक्ती म्हणतात तीत रूपांतरित होत असते. पराभक्तीच्या लाभासाठी आवश्यक असलेल्या वैराग्यामध्ये कसल्याही प्रकारची कठोरता, रुक्षता, संघर्ष वा जोर जबरदस्ती मुळीच असत नाही. भक्ताला स्वतःच्या हृदयातील कोणतीही भावना दाबून दडपून टाकावी लागत नसते. उलट तो त्यांना अधिक प्रबल करून भगवंताकडे त्यांचा ओघ वळवून देत असतो.